थाने जिले के कल्याण में पुलिस ने ऐसा खुलासा किया जिसने पूरे महाराष्ट्र को हिलाकर रख दिया है। कल्याण एंटी नारकोटिक सेल ने करीब 34 करोड़ 34 लाख रुपए की हीरोइन बरामद करते हुए 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक कुल 9 किलो 768 ग्राम ब्राउन शुगर यानी हीरोइन जब्त की गई है, जिसकी कीमत इंटरनेशनल मार्केट में करोड़ों में बताई जा रही है। इस पूरे ऑपरेशन की शुरुआत 1 अप्रैल को हुई थी, जब पुलिस पेट्रोलिंग के दौरान 2 संदिग्धों को पकड़ने की कोशिश कर रही थी। दोनों आरोपी पुलिस को देखकर भागने लगे, लेकिन जब उन्हें पकड़ा गया तो उनके पास से थोड़ी मात्रा में हीरोइन बरामद हुई। बस यहीं से शुरू हुई 50 दिनों की बड़ी जांच और फिर पुलिस ने एक एक कर पूरे ड्रग नेटवर्क का पर्दाफाश कर दिया। जांच में सामने आया कि यह गिरोह कल्याण, शाहपुर, इगतपुरी, नासिक और मुंबई के शायन इलाके तक फैला हुआ था। पुलिस ने बताया कि मुख्य आरोपी अमजद यूसुफ पठान इस पूरे रैकेट का मास्टरमाइंड है, जिसके खिलाफ पहले से करीब 20 एफआईआर दर्ज है और उस पर मकोका जैसे गंभीर धाराएं भी लग चुकी हैं। एसीपी संजय यादव ने बताया कि गिरफ्तार आरोपियों में 2 कल्याण, 2 मुंबई और 1 शाहपुर का रहने वाला है। पुलिस अभी इस इंटरनेशनल ड्रग सिंडिकेट के बाकी नेटवर्क और सप्लाई चेन की जांच में जुटी हुई है। सवाल अब यह उठ रहा है कि आखिर करोड़ों के ये ड्रग महाराष्ट्र तक पहुंची कैसे? इसके पीछे कौन से लोग शामिल हैं? ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहे त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे। त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रगचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि याची किंमत जी आहे ती साधारणतः 32 कोटी 18 लाख रुपये एवढी किंमत आहे। ह्या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत। अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत। दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे। आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता आणि ह्याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्य गुन्हेसुद्धा ड्रगच्या संदर्भामध्ये दाखल आहेत। एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे। यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठे सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत, त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत। 2 आरोपींना कल्याणमध्ये पकडलं, बाकीचे 3 आरोपी कुठले आहेत त्यांना? त्यातले 2 आरोपी जे आहेत ते मुंबईचे आहेत, जे 2 आहेत ते कल्याणमधले आहेत आणि 1 शहापूरमधला आहे। हे कुठून आला आणायचे आणि कोणाला? हे सांगितलं ना आता, एस्टॅब्लिश जे आहे की नाशिकवरनं येऊन इथे कल्याण मार्गे मुंबई असा तो रूट आहे। त्याचा मुख्य आरोपी होता, त्याचं नाव काय आणि तो पुरवठा करत होता आणि ते एकंदरीत रॅकेट कसं? मी सांगितलं त्याप्रमाणे अमजद हा ह्या सगळ्यातला मुख्य आरोपी आहे। आणणारे जे आहेत ते म्हणजे आता आम्ही ह्या गोष्टी इथे सांगण्यासारख्या नाहीत, ते आमच्या तपासात होऊ दे। पण ह्याच्यातलं मी एवढं सांगू शकतो की ह्यातले सगळे जे गुन्हेगार आहेत हे सगळे ह्या रॅकेटमधले पूर्वीचे लोक आहेत। ही सगळ्यात मोठी कारवाई समजली आहे त्याच्या तुमची? ही मला वाटतं की कल्याण आणि ठाणे शहरातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे।